नमस्कार, मी दिव्या. आपण पाहताय तरुण भारत. निवडणुका म्हटल्यावर सर्वसामान्य लोकांपासून ते आमदार खासदार यांच्यापर्यंत मोठा उत्साह असतो. त्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेपेक्षा मोठ्या प्रमाणात स्थानिक निवडणुकांमध्ये लोकांना फार रस असतो. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गुलाल आणि फटाक्याची किती उधळण झाली तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शुक्रवारी शहरात गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. या निकालासाठी सुमारे 15 टन गुलालाची उधळण तर 1 कोटी रुपये किमतीच्या फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या निवडणुकीत 150 कोटीपेक्षा जास्त पैसे खर्च झाले. मिरवणुकीला बंदी असल्यामुळे प्रभागामध्ये कार्यकर्त्यांनी मात्र दुचाकी रॅली काढून जल्लोष सुरू केला. शहरातील 81 विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून गुलालासह फटाक्यांचा माळा लावल्या जात होत्या. ज्यांना विजयाची खात्री होती त्यांनी आधीपासूनच उमेदवारांकडून कार्यकर्त्यांकडून निकालापूर्वीच गुलाल आणि फटाक्यांची खरेदी करण्यात आली होती. जे पराभूत झाले त्यांनी मात्र हा स्टॉक ठेवल्याचे सांगण्यात आले. विजयी महिला उमेदवारांना महिला कार्यकर्त्यांकडून गुलाल लावला जात होता. दुपारपर्यंत शहरामध्ये विविध भागामध्ये फटाके गुलाल उधळून जल्लोष सुरू होता. पराभूत उमेदवारांच्या भागात व कार्यालयात मात्र सन्नाटा जाणवत होता. तर विजयी उमेदवारांच्या परिसरात कार्यालयाजवळ गुलालाचा थर दिसत होता. एवढीच नव्हे तर दूर जागी चारचाकी वाहने सुद्धा गुलालात रंगली होती. या निकालानंतर महापौर कोण होणार याकडे सर्व कोल्हापूरकरांचं लक्ष लागून राहिले. तुम्हाला कोण वाटतंय महापौर कोण होईल हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच तरुण भारतच्या यूट्यूब, इन्स्टा, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.